नमस्कार, रामकृष्णारी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे। माझे नाव लक्ष्मी। मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे। तदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे। अध्याय 209 भारभूती तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाय। श्री मार्कंड वाच। तस्यवानंतर पार्थ पुष्कली तीर्थमुत्तमं तत्र तीर्थ नरः सानत्वा रस्वमेधफलम लभते। मनुष्य श्री मार्कंड दिले, हे कुंतीपुत्र, त्यानंतर उत्तम पुष्कली तीर्थ आहे। त्या तीर्थात स्नान केल्यावर मनुष्य अश्वमेध यज्ञाचे फल प्राप्त करतो। राजा त्यानंतर त्रैलोक्यात प्रसिद्ध देव दानव गंधर्व अप्सरांनी सेवित तीर्थात जावे। तिथे साक्षात देवादिदेव श्री महेश्वर स्थित आहेत। ते तिथे महाभारामुळे भारभूती नावाने स्मरण केले जाते। युधिष्ठिर राजाने विचारले, ब्राह्मणश्रेष्ठ सर्व गुणसंपन्न भारभूती नावाने प्रसिद्ध तीर्थाच्या विषयासंबंधी मी श्रवण करू इच्छितो। मला याबाबत खूप उत्सुकता आहे। श्री मार्कंडेय म्हणाले, पांडवश्रेष्ठ, पूर्वी जसे श्री शंकराने विस्ताराने सांगितले आहे तसे भारभूतीच्या उत्पत्तीबाबत विस्ताराने ऐकावे। सत्ययुगात वेदांग पारंगत सर्व शास्त्रार्थ निपुण विष्णू शर्मा नावाचे एक विद्वान ब्राह्मण होते। त्या क्षमा, आत्मसंयमन, दया, दान, सत्य, अंतर्बाह्य शुद्धी, धैर्य, विद्वान म्हणजे विशिष्ट ज्ञानाची परिपक्व अवस्था, अस्तिकता हे सर्व गुण विद्यमान होते। राजश्रेष्ठ, जो ब्राह्मण असा गुणवान असतो तो घोर नरकात पडलेल्या पितरांना तारतो। नृपश्रेष्ठ, जो इंद्रिय लोलूप असतो तो पापांनी मोहित होऊन भयंकर नरकात पडतो। क्षमाशील व इंद्रिय दमन करणारा, वेदज्ञ, जितेंद्रिय, प्राणीवधापासून निवृत्त, तसे दान घेण्याबाबत संकुची वृत्ती असलेला ब्राह्मणच तारण्यास समर्थ असतो। असे गुणसंपन्न व सच्छील जीवितार्थ चालवणारे एक ब्राह्मण श्री नर्मदा तटी इतर ब्राह्मणांसह वास्तव करत होते। त्यांना श्रेष्ठ ब्राह्मण समजून देवादिदेव श्री महेश्वर ब्राह्मण रूप धारण करून स्वतः त्यांच्याजवळ पोचले। अन्य ब्राह्मणांसह पदक्रमानुसार वेदोच्चारण करत असलेल्या त्या ब्राह्मणांना पाहून तिथे आलेल्या ब्रह्मचारी ब्राह्मणाने त्यांना प्रणाम केला व स्वागताने तेही स्वयंपूजित झाले। विस्मित झालेल्या त्या ब्राह्मणाने थोड्या वेळाने विचारले, हे बटू, तुझे कोणत्या कारणात इथे आगमन झाले आहे? मी तुझे इच्छित असे काय सिद्ध करू? तेव्हा त्या ब्रह्मचार्याने सांगितले, आपण मला विद्यार्थी समजा। जर आपण मला विद्या दिली तर मी आपल्या घरी राहीन। ब्राह्मण म्हणाले, हे ब्रह्मचारी, तू सर्व ब्राह्मणात उत्तम गोत्रातील आहेस। विद्या सर्व दानात परम पूजित दान आहे। तेव्हा विद्यादान कोणत्या प्रकारे करावे ते सांगा। विद्या गुरुसेवेने अथवा पुष्कळ धनाने प्राप्त होते। याशिवाय इहलोकात विद्येद्वारे ही विद्या फलप्रद असते। बटूने उत्तर दिले, अन्य बालक स्नान करून रात्रंदिवस जशी आपली प्रेमभावेने सेवा करतात तशी मी सुद्धा ब्रह्मचार्यांसह निश्चयश आपली सेवा करीन। तसे सांगितल्यावर ते ब्राह्मण दररोज त्या ब्रह्मचार्याला शिकू लागले व इतर शिष्यशील म्हणजे शेतात पडले धान्य, तसेच उच्छ म्हणजे बाजारहाटाच्या मार्गावर विखुरलेले अन्न चा उपहार घेऊन ब्रह्मचारी गुरुसेवेचा व्यवहार करत होता। काही दिवसानंतर अन्य बटूने त्या ब्रह्मचार्याला सांगितले, आज तू आळीपाळीने प्राप्त आश्रमातील स्वयंपाकाचे कार्य करावे। देवेश असे सांगितले। ते भारग्रामास आले। सर्व वनस्पतींचे स्मरण करून वदले, ते ब्राह्मण अन्य बटूसह आश्रमात परतण्याआधी तुम्ही अदृश्य होऊन सुसंस्कृत अन्न सिद्ध करा। त्या सर्वांना असे सांगून विश्वरूप महेश्वर बटू वेशधारी होऊन तिथे अन्य बालकांसह क्रीडा करण्यास आले। पर्वतांजवळ स्थित त्या बटूक वेशधारी श्री महेश्वराला तिथे आलेले पाहून त्या सर्वांनी कठोर उद्गार काढले, तुझा धिक्कार असो। भुकेने व्याकुळ कष्टकरी आम्ही सर्व तिथे आश्रमावर पोचल्या तू सिद्ध केलेले अन्नाने तृप्त होऊ असे निश्चित वाटले होते। पण हे ब्रह्मचारी, तू इथे येऊन आमचा विचार फोल ठरवलास। असत्य प्रतिज्ञा करून तू दूषित अनुष्ठान केलेस। ब्रह्मचारीने म्हणजे श्री शंकराने समजावले, श्रेष्ठ ब्राह्मणांनो, तुम्ही सर्व भोजनार्थ संताप अथवा पश्चाताप करू नका। न्यायपूर्वक अन्न सिद्ध झाल्यावरच तुम्ही घरी जाल। त्या बटूने म्हटले, दिवस मावळल्यावर आमचा मृत्यू होईल, मग तुझे अन्न सिद्ध असेल वा नसेल, संशयास्पद स्थितीत ते अन्न पूर्णतः असिद्धच आहे। त्यामुळे त्याच्या प्राप्तीचे आशा करणे व्यर्थच आहे। अन्न सिद्ध झाले नसताना तू आम्हाला ते सिद्ध झाल्याचे सांगितले। आणि हे बटू, तुझे म्हणणे ऐकून आम्ही तिथे पोचलो। जर ते अन्न सिद्ध नसेल तर आम्ही तुला बांधून जलात फेकून देऊ। बटूने म्हणजे श्री शंकराने म्हटले, सर्व ब्राह्मण
इथे माझी भयंकर प्रतिज्ञा ऐका. जी प्रतिज्ञा ऐकून तुम्हा सर्वांना आश्चर्य वाटेल. जर माझ्या गुरूंच्या आश्रमावर सर्व अन्न सिद्ध झालेले आढळले तरी अवस्थेत मी तुम्हा सर्वांना श्री नर्मदा तटावर बांधून श्री नर्मदा जलात फेकून देईन. तसेच जर हे अन्न सिद्ध नसेल तर तुम्ही मला माझ्या गुरुसमक्ष दृढ बंधनात बांधून श्री नर्मदा जलात फेकावे. अशा तऱ्हेने असेच व्हावे असे म्हणून ते सर्व गुरु समोर प्रतिज्ञा करून स्नान जपादी झाल्यावर भूतग्रामाला गेले. तिथे कडू, आंबट, तिखट, खारट, मधुर व मसालेदार असे षड्रस पूर्ण विविध खाद्यपदार्थ पाहून ते सर्व विस्मित झाले. नृपश्रेष्ठ, ते सर्व ब्राह्मण षडरसपूर्ण पदार्थांचे वेगवेगळे हवन भोजन करून शांत चित्त झाले. तेव्हा श्रेष्ठ ब्राह्मण म्हणजेच गुरु प्रसन्न होऊन म्हणाले, पुत्र, मी तुला वर देऊ इच्छितो. तुला जे रुचेल ते तू मागावे. तुला संपूर्ण अंगोपांगसहित वेद तसेच विविध शास्त्र ज्ञात होईल. हा माझा वर आहे. गुरूंना प्रणाम करून तो बटू म्हणजे श्रीशंकर अन्य बटूंशी सुखाने खेळायला गेला. युधिष्ठिर, दुसऱ्या दिवशी गुरूंसह सर्व बटू श्री नर्मदा जलात क्रीडार्थ गेले. तेव्हा प्रतिज्ञेचे स्मरण होऊन काही जण न्यायपूर्वक संभाषण करू लागले. तेव्हा बटुरूपधारी श्री शंकराने गुरूंना प्रणाम करून सांगितले, हे प्रभू, आज मी प्रतिज्ञानुसार या भ्रष्ट सर्व ब्रह्मचारींना श्री नर्मदा जलात बुडवतो. राजा, देवांचे ते वचन ऐकून ते सर्व ब्रह्मचारी गुरुसमक्ष दश दिशांना धावत कुठेतरी लपू लागले. राजा, तेव्हा वायुदेवाने श्री महादेवांना त्या सर्वांना शोधले आणि शाप दिल्यावरही अनुग्रह करणाऱ्या श्री महादेवाने त्या सर्व बटूंचा जणू भारा बांधून जलात फेकला. तेव्हा श्री नर्मदा जलात पडलेल्या त्या बटूंना पाहून गुरु दुःखित झाले. ते बटूला म्हणजेच श्री शंकराला म्हणाले, तू हे काय केलेस? जर ह्या बालकाला माता पिता किंवा पत्नी यांच्याबाबत चौकशी करतील तर मी काय उत्तर देऊ? शिवाय या अवस्थेत निश्चितच यांच्यावर मृत्यू ओढवेल. हे ब्राह्मण, मरण पावल्यावर मी सुद्धा जिवंत राहणार नाही आणि तुला अनेक ब्रह्महत्येचे पातक लागेल. तसेच ब्राह्मणांच्या बंधनामुळे तुला निश्चितच नरकवास भोगावा लागेल. हे ब्राह्मणाधम, तुला मरणोत्तर जी गती प्राप्त होईल याची जाणीव नाही. हे ऐकून देवादेवी श्री शंकराने हसत त्या बटूंना भारत भूतेश्वर तीर्थाच्या बाहेर काढले. देवादेवी श्री शंकराने भारामुक्त करून त्या भटूंना जीवित करून प्रसन्न केले. शिवाय त्या ठिकाणी भारभूत नावाने प्रसिद्ध शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली. त्या मृत ब्राह्मणांना जीवित पाहून ब्रह्महत्येचे पातक लागले नाही. तिथे 500 ब्रह्महत्या दूर झाल्या. तेव्हा त्या बालकांस जसेच्या तसे पाहून गुरु आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचार केला की ईश्वराशिवाय अन्य कोणतीच अशी शक्ती नाही. यावरून त्यांना श्री महादेव श्री शंकर समजून श्रेष्ठ ब्राह्मणाने म्हणजे गुरूंनी नमस्कार केला. परमेश्वर श्री अज्ञानवश आपणास जे दूषण दिले आणि आपले जे काही अप्रिय केले ते याबाबत क्षमा करावे. ईश्वर वदले, भगवान, माझे गुरुदेव आहात. आपण माझे पितामह आहात. वेदगर्भ आपणास माझा नमस्कार असो. उत्पन्न करणारा, मार्गदर्शक, विद्यादाता, अन्नदाता व भयत्राता असे 5 पिता मानले आहे. हे सांगून श्री शंकर विष्णू शर्मापुढे नतमस्तक झाले. त्या तीर्थाहून पुन्हा ते कैलासावर पर्वतावर गेले. त्यावेळेपासून ते तीर्थ भारतभूती नावाने प्रख्यात आहे. हे तीर्थ सर्व लोकात प्रसिद्ध व महापापनाशक आहे. या सर्व पापहारी तीर्थाच्या गव्य इतिहासाचे वृत्त मी तुम्हाला पुन्हा सांगतो. हे तुम्ही एकाग्र चित्ताने श्रवण करावे. तुम्ही सत्ययुगाच्या प्रारंभी महाश्रेष्ठ मनाचे सुकेश नावाचे प्रसिद्ध वैश्य होते. त्यांचा पुत्रसुद्धा अत्यंत धार्मिक वृत्तीचा होता. तो मोठ्या लोचनांचा सुंदर सोमशर्मा नावाने प्रसिद्ध होता. तो विश्वासघाताने मरण पावला. पूर्वी त्याने एका निर्धन वैश्यपुत्राला स्वतःच मित्र मानले. त्याचे नाव सहदेव. तो सर्व कार्यात अतिनिपुण होता. एकदा सोमशर्माने त्या वैश्यपुत्र सहदेवाबरोबर व्यवहार म्हणजेच व्यापार करायचे ठरवले. सोमशर्मा त्याला म्हणाला, मित्रा, विक्रय करण्यायोग्य अनेक पात्र तसे अन्य सामग्री घेऊन माझ्या द्रव्य साधनाचा विनियोग करून दुसऱ्या तीराला जाऊन आपण व्यापार करू. त्यातून आपला सहभाग लाभ होईल. अशा प्रकारे त्या दोघांनी विचारविनिमय केला आणि ते दोघे व्यापाराची सर्व सामग्री बरोबर घेऊन जलयानाने समुद्र यात्रा करू लागले. त्या दोघांनी भिन्न स्थानी जाऊन भांड्याचा विक्रय केला. तसे अन्य व्यापाऱ्यांद्वारे खूप सुवर्ण आणि रत्ने प्राप्त केली. त्यानंतर सुंदर जलयानात सामग्री ठेवून तेही बसलेली यान पुढे निघाले.
अर्ध्या रात्री सुवर्णाने परिपूर्ण नाव जलाच्या मध्यभाग आली तेव्हा सोमशर्मा अत्यंत विश्वासाने वैश्यपुत्र सहदेवाच्या मांडीवर डोके ठेवून झोपला होता. त्याला पाहून सहदेवाच्या मनात विचार आला, हा सोमशर्मा मला निज प्राण समर्पित करून माझ्या मांडीवर डोके ठेवून निद्रा झालाय. हे संपूर्ण द्रव्य रत्नाराशी याच्या अधीन आहे. हा घरी गेल्यावर लाभाचा अर्धा भाग मला देईल की नाही असा पापी विचार करून त्याने सोमशर्माला पाण्यात ढकलून दिले. जहाजातून उतरला त्याने संपूर्ण धनसंग्रह केला. काही दिवसांनी तो मरण पावल्यावर यमपुरी गेला. तेव्हा यमराजाचे सेवकांनी त्याला पकडले. जिथे सूर्य प्रचंड केल्या तापतात त्या मार्गात त्याला नेण्यात आले. प्रलयकाळी सूर्य 12 रूपात स्वतःला विभक्त करून खूप ताप देतात. त्या मार्गावर खूप तीक्ष्ण काटे, मोठमोठ्या दातांचे व दाडांचे क्रूर कुत्रे, मोठमोठे साप, तीक्ष्ण दातांचे वाघ, मोठमोठे लांडगे, शिवाय तप्त वाळू असते. सर्वत्र अंधकार पसरलेला असतो आणि सर्व तहान भुकेने व्याकुळ असतात. जिथे पाणीच नाही तिथे सावली आणि आश्रयाची तर चर्चाच करायला नको. अन्न पाण्यासाठी विनंती केल्यास विष मिळते तर सावलीसाठी प्रार्थना केल्यास जळजळीत तीव्र आग मिळते. त्यामुळे जळणारे पापी हा बंधू, हा माता, हा पुत्र असा विलाप करत मार्गावर मूर्छित होऊन पडतात. त्या सहदेव वैश्याला यमराजाचे किंकर अशाच मार्गाने घेऊन आलेत. देवेश प्रजा संयमित करणारे यमराज तिथे स्थानपन्न होते. त्याद्वारी त्या पापीला सोडून यमराजाच्या दूतांनी यमराजाला सांगितले, भगवान गळपाशाने जखडलेल्या मित्रद्रोही पापी वैश्य सहदेवाला द्वारी बघा. याच्या बाबतीत आमचे काय कर्तव्य हे निश्चित करावे. यमराजाने सांगितले की मी यापूर्वी विश्वासघात करणाऱ्याचे तोंड पाहिले नाही. तेव्हा मित्राद्रोह करणाऱ्या पापीबाबत काय आज्ञा करावी तेच समजत नाही. इथे महाविद्वान ऋषी विचार करण्यासाठी नियुक्त केले आहेत. त्यांना विचारा. ते जिथं आणि जसे सांगतील तसे या पापीला फेकून द्या. विचार करू नका. यमराजाने असे सांगितल्यावर यमकिंकरांनी यमाज्ञेनुसार त्वरित मुनीकडे जाऊन विचारले, पूज्य श्रेष्ठ ब्राह्मण, याने रात्री निद्रावश निज मित्राचे धनाच्या लोभाने घात केला आहे. याला काय दंड होईल? ऋषींनी सांगितले, आम्ही यापूर्वी विश्वासघात करण्याचे तोंड पाहिले नाही. तेव्हा त्याला पडद्याआड करा. तसेच त्याच्या गतीबाबत ऐका. त्या धर्मव्यवस्थापक ब्रह्मऋषींनी परस्पर चर्चा करून यमदूतांना बोलून सांगितले, यमदूतांनो, शास्त्र, वेदांग, स्मृती, पुराण तसे मीमांसा आम्ही सर्वांनी सूक्ष्म दृष्टीने पाहिल्यावर त्यात ब्रह्महत्या, मद्यपान, चोरी, भरत, गुरुपत्नीशी समागम करणाऱ्या प्रायचित्त व पापमोचन सांगितले आहे. परंतु कृतज्ञ असलेल्यांचे काय प्रायचित्त सांगितले नाही. स्त्रीहत्या, गुरुहत्या, ब्राह्मणहत्या, बालहत्येचे पापमोचन संबंधी उपाय शास्त्र सांगितला आहे. पण कृतज्ञ मनुष्याच्या पापमोचनासंबंधी काही उपाय सांगितले नाही. तलाव, विहिरी नष्ट करणारा, उद्यान, वन कापणारा, वनास आग लावणारा, प्राण्यांची हिंसा करणारा, ठेव हडप करणारा, विष देणारा, मातापिता गुरूंचा त्याग करून त्यांना दोष देणारा, याशिवाय पतीची फसवणूक करणारी, गर्भपात करणारी, विवेकरहित स्नानाशिवाय भोजन करणारी स्त्री आणि एकादशीला दोन्ही वेळी भोजन करणाऱ्या स्त्रीची गती दृष्टीस येते. पण विश्वासघात करण्याच्या कृतज्ञास गती कुठेही नाही. मित्रद्रोह करणाऱ्यास कधी वेदांत नाही. मग पुराणासंबंधी काय सांगावे. अशा प्रकारे पापसिद्धी असताना गतिरेषा कुठेही आढळत नाही. मित्रहत्या व विश्वासघात करणाऱ्या कृतज्ञास अन्य गती नाही असे ऐकवीत आहेत. यमदूतांनो, या विश्वासघाती पापीला येथून घेऊन जा आणि 1 करोड कल्याणापेक्षा काही अधिक काळ क्रमशः गणना करत वेगळ्या नरकातून फेकून द्या. हा मित्रघाती आहे. अजून काही विचारू नका. अशा प्रकारे या निर्णायकाचे वचन ऐकून यमकिंकर त्या पापी सहदेवाला पकडून घोर नरकात फेकायला घेऊन गेले. त्यांनी त्या निर्णायकांचे वचन ऐकून घोर रौरव नरकात त्या पापी पुत्राला फेकले. तेव्हा मोठा आवाज झाला आणि शब्द ऐकू आलेत, नरकास्थित ज्वांमध्ये या पापीला सोडू नका. अरे, या पापीच्या स्पर्शाने होणारी व्यथा शतपट आहे. जसे सर्पांनी समिधांचे दहन होते तसेच आम्ही या पापींच्या स्पर्शाने जळत आहोत. या दुष्टाने असे काय पाप केले की त्याच्या स्पर्शाने भयंकर दुःख होत आहे. ज्या प्रकारे दुर्जनांच्या संसर्गाने सज्जनास लघुता प्राप्त होते
त्याप्रमाणे त्यांच्या संसारात जखमेवर मीठ चोळल्यासारखा पीडा होत आहे. दूतांनो, आमच्यावर कृपा करून तुम्ही त्वरित याला दुसऱ्या नरकात घेऊन जा. दुसऱ्या नरकातलेही जीव पूर्वीपेक्षा या पापीला इथून हटवा असे ओरडू लागले. अशा प्रकारे ते यमदूत त्या पापीला घेऊन नरकात मंडळात भ्रमण करू लागले. पण अन्य नरकातही तो दुष्ट पापी स्थित होऊ शकला नाही. जेव्हा नरकवासींच्या विरोधाने नरकातही तो स्थित होऊ शकला नाही तेव्हा ते यमदूत त्याला पुन्हा यमराजाकडे घेऊन आले व त्यांनी नरकवासियांची मते सांगून विचारले, भगवान, ज्या पापीला नरकातही जागा मिळू शकत नाही त्याच्या बाबतीत काय करावे, कृपया सांगावे. यमराज बदले, मुनींच्या सांगण्यानुसार जोपर्यंत हा महाभागीचा भोग पूर्ण होत नाही तोपर्यंत यास नीच जीवांनी सेवित तिरंगी प्रवेश द्यावा. प्रजेचा संहारक यमराजाने हे सांगितले. तो महापापी विष्ठेतील निरनिराळ्या प्रकारचे किडे बनला. त्यानंतर तो डास, मच्छर, मुंगी, ऊळ, ढेकूळ आदी नीच योनीत जन्म घेऊन पक्षी योनीत गेला. नंतर स्थैर्य प्राप्त करून पुन्हा कठीण योनीत त्यास पाषाणत्व प्राप्त झाले. त्यानंतर तो सरपटत चालणाऱ्या सर्प, अजगर, विंचू, डुक्कर, मृग, हत्ती, लांडगा, कुत्रा, गाढव, उंट आदी योनी प्राप्त करून तसेच गावचा रानडुक्कर, खेचर, म्हैस यासारख्या क्रमशः अनेक योनीत जाऊन शेवटी धार्मिक व यशवंत राजाच्या घरी भार वाहणारा बैल बनला. एकदा श्रेष्ठ कार्तिकी पौर्णिमेजवळ येत असताना राजाने त्याचा पुरोहित अन्य श्रेष्ठ ब्राह्मणांना आदरपूर्वक बोलवून सांगितले, हे भूदेव, मी अनेक वेळा ऐकले आहे की कार्तिकी पौर्णिमेला घरी जाऊ स्नान घेऊन या. तेव्हा श्रेष्ठ ब्राह्मण आपण सर्वांनी मिळून कुठे स्नानात जावे हे सांगावे. जो स्नान दान न करता कार्तिकी पौर्णिमेला घरीच राहतो त्याचे 1 वर्षाचे पुण्य कमी होते असे मी ऐकले आहे. यामुळे सर्व प्रयत्नांनी सर्व गुणसंपन्न तीर्थास स्नानांनी यथाशक्ती दान करण्यासाठी आपण सर्व जाऊ. राजाने असे इच्छिल्यावर त्या श्रेष्ठ ब्राह्मणाने विचारले, राजा, श्रीनर्मदेच्या उत्तर तटावर भारेश्वर नावाचा विख्यात श्रेष्ठ तीर्थ आहे. त्या सर्व पापविनाशक परम पवित्र तीर्थ आपण सर्व जाऊ. नृपश्रेष्ठ असे सांगितले. त्या राजाने भरपूर धनाने युक्त गाडी तयार केली. त्या गाडीत सर्व सामग्री ठेवली आणि गाडीला तोच बैल जुंपला जो मित्रहत्येच्या महापापानंतर अनेक योनी कष्ट भोगत होता. शेवटी बैलाच्या योनीत आला. अशा प्रकारे श्री नर्मदा तटावरील त्या उत्तम तीर्थावर पोचला. राजाने चतुर्दशीला तिथे जाऊन उपवास केला. त्याने तिथे श्री नर्मदा जाऊन श्री शंकराची निरंतर नामस्मरण केले व आळंदीच्या पृथ्वीची प्रार्थना केली. हे देवी, आदी वराहाद्वारा तसे शतबाहू रुद्राद्वारा तुझे उद्धारण झाले आहे. मी सुद्धा प्रजेच्या आणि निज बंधनाच्या निवृत्तीकरता तुझा उद्धार करेन. असे म्हणून त्या राजाने त्या पवित्र तीर्थाची मृत्तिका घेऊन ती उत्तर तटावर ठेवून सूर्यनारायणचे दर्शन घेतले. त्यानंतर मातेला स्पर्श करून तीच प्रार्थना म्हटली, अश्वरथाचे श्री विष्णूने उल्लंघित हे पृथ्वी मृत्तिके, तू माझे शतकरोड जलनिर्मित तू माझे शतकरोड जन्मार्जित पापहरण कर. अशा प्रकारे अश्वरथासहित श्री विष्णूने उल्लंघित ही पृथ्वी मृत्तिका तू माझे शतकरोड जन्मार्जित पापहरण कर. अशा प्रकारे राजा विधीपूर्वक स्नान करून पितृदेवांचे तर्पण करून उपहारासहित देव मंदिरातही गेला. राजाने भगवान श्री शंकराजवळ विश्वकल्याण करणाऱ्या श्री शंकराच्या भक्तीने चिंतन करून पुराणात सांगितलेल्या विधीने पूजनाचा प्रारंभ केला. शिवरात्रीला 4 प्रहराच्या 4 पूजा उल्लेखल्या आहेत. राजाने प्रथम प्रहरी शंकराला पंचगव्याने विधीपूर्वक स्नान घातले. तसेच त्या मूर्तीला
घृतलेपन केले. धूप दीप नैवेद्यानंतर यथाविधी संकल्प करून मंत्रासहित अर्ध अर्पण करून श्री शंकराचे पूजन केले. हे देवादेव श्री शंभू महादेव, आपण माझे अर्धे स्वीकारा करून माझे पाप दूर करा. धनानुरूप मंत्रपूर्वक सुवर्ण दानही करावे, कारण अग्नी सर्व देव स्वरूप आहे व सुवर्ण अग्निरूप आहे. त्यामुळे सुवर्ण दान केल्यास सर्व देवता प्रसन्न होतात. ते अर्ध देणाऱ्या भगवान श्री शंकर प्रसन्न होतात. त्या विधीने त्या राजाने प्रथम प्रहरी शिवपूजन केले. दुसऱ्या प्रहरातसुद्धा पुन्हा आधी सांगितलेल्या विधीप्रमाणे आचरण केले. भगवान श्री शंकराला पंचगावाचे स्नान घातले. शूलधारित लिंगमूर्ती श्री शंकराला तांदूळाने अवंगुठीत केले. तसे पूर्वोक्त विधानुसार तिसऱ्या प्रहरी पूजन करून 2 श्वेत अक्षर श्री महादेवाला अर्पण केले. कारण श्वेत वस्त्रांची जोडी श्री शंकराला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे श्वेत वस्त्र देण्याचे भगवान श्री शंकर प्रसन्न होतात. त्या श्रेष्ठ राजाने चौथ्या प्रहरात ईश्वराला मधाचे स्नान घालून त्या मूर्तिरूपाला तिळाने अवंगुठीत केले. श्वेतकृष्ण दोन्ही तीळ पापाहारी आहेत. तिळयुक्त दोष दिल्याने मी संसारातून मुक्त होय असे म्हणून तिळाचा द्रोण म्हणजे 8 शेर म्हणजे 1-2 दिला. अशा विधीने राजाने रात्री 4 प्रहरी पूजन केले. असे अंतर्बाह्य आनंदाने वेदपठण करत रात्रभर जागरण करून महापुण्यदायी शिवपूजन केले. हे पार्थ, शिवरात्रीला शिवमंदिरात आम्ही रात्री शिवशंकराच्या अनियमित श्री शिवशंकराच्या निमित्ताने जो जागरण करतो त्याला जी गती प्राप्त होते ती गती महान याज्ञिकांनाही प्राप्त होत नाही. करोडो जन्माचे एकत्रित पाप यामुळे नष्ट होते. श्री शंकर व श्री विष्णू पर्वात जागरण करून मनुष्य जितके क्षण व्यतीत होतात तितक्या अश्वमेध यज्ञाचे फल त्याला निश्चित मिळेल. देवमंदिरात राहून उपासाचे व्रत धारण करून धार्मिक आख्यान श्रवण करून श्री शंकर तसेच श्री विष्णूचे ध्यान करणाऱ्याला जी गती प्राप्त होते ती सुवर्ण यज्ञ करणारे प्राप्त होत नाही. शिवाय शिवरात्री तिथे पुण्यमय आहे व कार्तिकी पौर्णिमा विशेष पुण्यदायक आहे. त्या श्री नर्मदाचा उत्तर तट आणि भारेश्वर तीर्थ सर्वात अधिक पुण्यदायक आहे. त्यानुसार हे तीर्थ इथे जागरण करण्याचे दुःख व पाप कसे दूर करायचे नाही. अशा प्रकारे त्या राजाने शिवरात्रीला जागरण केले. प्रातःकाळी श्री नर्मदेच्या उत्तर तटावर राजाने विचार केला, ज्या वाहनांसह मी तीर्थक्षेत्री गेलो स्नान केले त्या सर्वांनी मी स्नान करतो आणि त्याप्रमाणे त्यांनी सर्व हत्ती घोडे बैल आदी वाहनांनी स्नान करले. त्या स्नान करणाऱ्या पशूंमध्ये स्थित तो वैष्णव महदेव सहदेव तिरंग्यातून मुक्त झाला. त्या राजाने यथाशक्ती त्या वाहनांची कल्याण व्हावे या उद्देशाने दान केले. हे केल्यावर मनुष्य वाहन दोषातून मुक्त होतो. वाहनांकडून कार्य करून घेतल्यावर मनुष्य दोष होतो. त्या ब्राह्मणांसाठी त्या वाहनांना पवित्र तीर्थात स्नान करून आणि त्याच्या कल्याणार्थ दाने दिल्यास मानस सर्व दोषातून मुक्त होतो. हे न केल्यास त्या स्वामीचे अत्यंत पुण्य त्या आश्रितांना प्राप्त होते. त्या राजाने हत्ती घोडे बैल आदींनी स्नान करून घेतले. स्वतः विधीपूर्वक स्नान केले. तसे पितृदेवांचे तर्पण व यथाविधी श्राद्ध करून पितरांचे पिंडदान केल्यावर लक्षणांनी युक्त बैल त्यजला. त्यानंतर देवालयात जाऊन मूर्तिरूप भगवान श्री शंकराला तीर्थोदक पंचगे व पंचामृताने स्नान घातले. पुन्हा सर्वपशु जलाने त्यानंतर शुद्धोदकाने स्नान घातले. सुगंधित चंदन कर्पूरहित कुंकू आणि विविध गंधद्रव्यांचे भगवान श्री शंकराला विलेपन करून सुगंधित फुलांनी चौथ्यांदा आच्छादित घातले. अशा प्रकारे राजाने विधीपूर्वक पूजन केले. त्यानंतर यथाविधी कर्म करून गोदान केले. गोदान करताना राजाने प्रार्थना केली, हे गोमाता, तू रुद्रदेवांद्वारा प्रसन्न
हे हे गोमाते, तू श्री रुद्रद्वारा देवांद्वारा उत्पन्न श्री रुद्रदेवरूप आहेत. या अगाध संसारात पतित अशा माझा विस्तार कर. आणि त्याने सालंकृत गाय सत्पावती ब्राह्मणाला दिली. मग देवादिदेव श्रीशंकराला क्षमायाचना करून अनेक ब्राह्मणांना भोजन दिले. षडरसयुक्त भोजनी वस्त्राने त्या ब्राह्मणांचे पूजन केले व विधिवत दक्षिणांनी त्यांना सन्मानित केले. या प्रकारे राजाने उत्तम कर्माचे स्वतः अनुष्ठान केले. त्यानंतर स्वतः राजाने भोजन केले. त्या रात्री राजाने त्या तीर्थक्षेत्रीचे निवास केला. हे नृपश्रेष्ठ रात्री निद्राधीन असताना राजाला मध्यरात्री दिव्य आकाशवाणी ऐकवली. राजा केवळ इथे म्हणजेच श्री नर्मदाच्या उत्तर तटात स्थित भारभूतेश्वर तीर्थात जवळच राहिल्यामुळे या संसारात सागर पडलेल्या दुर्जनांना सर्व प्रकारचे उत्तम फल मिळते. याबद्दल आणखीन काय सांगावे. तिथे शंतनू वंशाला प्रसन्न करणारे फल प्राप्त होते. दिव्य आकाशवाणी स्पष्टपणे सांगितले, राजा तुमच्या घरी जा. हा जो खूप भार वाहणारा बैल आहे, याने हजारो जन्मापूर्वी मित्राची हत्या करून विश्वासघात केला. त्या पापामुळे या अधमाला नरकातही जागा मिळाली नाही. त्यानंतर याची विष्ठेतील किडा, मच्छर, डास, ढेकून, पाषाण, वृक्ष, डुक्कर, सर्प, अजगर, कुत्रा, गाढव आधी हजारो योनीत गती झाली. हा दुर्लभ बैलाच्या योनीत तुमच्या घरी प्राप्त झाला. या कार्तिक पौर्णिमेच्या परवा या तीर्थात तुम्ही या श्री नर्मदाला स्नान घडवले. तुम्ही केलेली पूजा पाहून आणि जागरण करून हा पापरहित झाला. राजा तो आज तुमच्याप्रमाणे बैलाचे शरीर त्याग करून विमानात बसून स्वर्गात जाईल. त्याप्रमाणे श्री मार्कंडेय बदलले. राजा दिव्य आकाशवाणीने असे सांगितले ते तो बैलसुद्धा खाली पडून प्राणरहित झाला आणि श्रेष्ठ विमानात चढलेला दिसला. तो वृक्ष राजाला प्रणाम करून हसत म्हणाला, श्रेष्ठ राजा, या तीर्थाचा महिमा अत्युत्तम आहे. जिथे माझ्यासारखा पापी पुरुषी पापमुक्त होतो. मी तर पूर्णपणे जाणले आहे की माझ्यासारखा पापी कोणी नाही. याहून अधिक काय कीर्तन करू. मला आपणच मातारूप, आपणच भ्राता, आपणच पितामह आहात. मला क्षमा करा. आज मी आपणास प्रणाम करतो. ज्या तीर्थात माझ्यासारखा मनुष्य श्रेष्ठ गती प्राप्त करतो, तर आपणास काय गती करावी. आपणास काय गती प्राप्त होईल अर्थात ते मी जाणत नाही. भगवान श्री शंकराच्या आराधनांनी यथाविधी पूजा करणाऱ्या आपल्या महान गतीबद्दल काय सांगावे. प्रभू आपण मला जाणण्याची आज्ञा द्या. हे स्वर्गात स्थित देवगण अतिप्रेमाने मला स्वर्गात चलण्याची घाई करत आहेत. आपले कल्याण व्हावे. आता मी जातो असे सांगून तो क्षणभरात अंतर्धान पावला. श्री मार्कंडेय वदले. तो बैल निघून गेल्यावर राजा विस्मित होऊन त्या आतूनही भूतेश्वर तीर्थेश्वर महात्म्याचे संपूर्ण वर्णन करत नगरीला गेला. असे हे तीर्थ श्री नर्मदा तटात स्थित आहे. हे तीर्थ सर्व पापक्षय करणारे तसेच सर्व दुःखी विनाशक आहे असल्यामुळे श्रेष्ठ आहे. हे भरतवंशज पण राजा, इथे केवळ स्नानाने पाप नष्ट होते. कार्तिक चतुर्थीला जो उपवास करून सुगंधित चंदन कापरांसहित कुंकू, विविध गंधद्रव्य तसेच सुगंधित फुले अशा 4 प्रकारे शिवलिंग पूर्णपणे आच्छादित करतो. याचे पुण्यफल आहे का. ब्रह्महत्या, मद्यपान, चोरी, गुरुपंथी समागम हे चारी पाप नष्ट होऊन तो मनुष्य अश्वमेध यज्ञाचे फल प्राप्त करतो. कार्तिक महिन्यात शुक्ल वर्ष चतुर्दशीला उपवास करून त्या तीर्थात सुवर्णदान केल्याने मनुष्याला यज्ञाचे फल प्राप्त होते. अशा प्रकारे वैशाख महिन्याच्या अष्टमी चतुर्दशीला कणकेचा दिवा लावून तो
नर्मदेत प्रभावित केल्यास मनुष्य पितरांना मुक्त करतो. त्या तीर्थात केसाइतकी दान केल्यास त्याचे रक्षण फल मिळते असे शंकराने सांगितले आहे. भारभूती तीर्थात शुद्ध अंतकरण असलेला मनुष्य मरण पावला त्याचा शिवलोकात सदा निवृत्तीरहित गती प्राप्त किंवा गती होते. किंवा लोकवृत्तीसाठी जर इहलोक जिंकू इच्छितो तर वेदांगासहित वेद जाणणाऱ्या ब्राह्मणाची निर्मळ वंशात पूजा होती. वंशात जन्म घेतो. तो धन अन्य संपन्न वेदविद्यायुक्त सर्व रोगरहित होऊन वर्ष जीवस्थापना करतो. त्या तीर्थात जाऊन तो अक्षय पद प्राप्त करतो. श्रेष्ठ राजा, हे महान आख्यान पुण्यदेव पापहारी आहे हे मी तुला सांगितले. आता याहून अधिक तुम्ही श्रवण करा. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्वभागातील भारत भूती तीर्थ महात्म्यावर नावाचा 209 अध्याय पूर्ण झाला. रामकृष्ण हरी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. नर्मदे हर, नर्मदे हरे, नर्मदे.